भरपूर कॅल्शियमसाठी, वाताच्या त्रासासाठी आणि डोळ्याच्या विकारासाठी आणि त्याचबरोबर विटॅमिन ए, बी, सी याची जर गरज असेल तर भरपूर असं शेवग्याचा पाला खाल्ला गेला पाहिजे. तर नुसतं खायचं म्हटलं की कडवट लागतो. या पद्धतीने भाजी एकदा नक्की करून पहा, चवीला दुप्पट होते. तर इथे मी साधारण 2 कप इतकं हे शेवग्याचा पाला घेतलेला आहे किंवा शेवग्याचं जे पानं आहे ते घेतलेलं आहे. फक्त पानं घ्यायचं आणि अर्धा कप इतकं मुगाची डाळ घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे बारीक चिरलेल्या आणि त्याचबरोबर निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं शेवग्याचं पानं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची याचा ठेचा टाकून घेतलेला आहे. सोबतच स्वच्छ धुवून घेतलेलं मुगाची डाळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता 1-2 मिनिटं छान असं मुगाची डाळ आणि हे शेवग्याचे पानं छान परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्याचबरोबर 1 चमचाभर इथे मी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान परतून घ्यायचं 1 मिनिटासाठी. छान परतून घेतलं की यामध्ये आता पाणी टाकायचं आहे. साधारण 1.5 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला हे पूर्ण पाणी आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे, डाळ छान शिजेपर्यंत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारण 6 ते 7 मिनिटानंतर डाळ छान शिजल्या गेलेली आहे. तर या पद्धतीने डाळ शिजलं की आपली भाजी तयार. तर ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत मस्त लागते. तर शेवग्याच्या पालाची एकदा तरी या पद्धतीने भाजी करून खा, म्हणजे वाताचा त्रास कमी होतो.